नमस्कार. रामकृष्ण हरी. आपल्या सार्थ ज्ञानेश्वरी या सिरीज मधील काल आपण अध्याय 2 पाहिला. आज आपण अध्याय 3ला सुरुवात करूया. त्याआधी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 3 कर्मयोग. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो कर्मयोग सांगितला तो कसा आणि कोणत्या शब्दात त्याचे निरूपण आता या 3 अध्यायात येणार आहे. अर्जुन आपल्या मनातली शंका विचारतो आहे. तो म्हणतो, हे माधवा, एका बाजूने तू कर्माचा निषेध करतो आहेस आणि दुसरीकडे मला मात्र या कौरवांशी युद्ध करण्यास सतत प्रवृत्त करतो आहेस. हा असा तुझा परस्पर विरोधी बोध मी कसा समजून घेऊ? याचा नेमका अर्थ तरी काय रे? तेव्हा अर्जुनाच्या त्या शंकेचे निराकरण करताना भगवान त्यास म्हणाले, अर्जुना, ईश्वरार्पण कर्ममार्ग हा सांगत असताना मी तुला ज्ञानमार्ग सुद्धा सांगितला आहे. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग म्हणजेच हे दोन्ही योग तुला एकत्र सांगितल्याने यातील यथायोग्य काय व कोणते असा प्रश्न तुझ्या मनात उभा राहिला आहे, होय ना? हे बघ, हे दोन्ही मार्ग मी भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या लोकांसाठी वेगवेगळे सांगितले आहेत. जो बुद्धिवंत आहे, ज्ञानी आहे, त्यांच्यासाठी मी सांगितलेला ज्ञानयोग आहे. पण सर्वसामान्य मूळ अज्ञानी पण माझे ठाई श्रद्धा भक्तिभाव असलेल्यांसाठी मी कर्ममार्गाचा पुरस्कार केला आहे. या दोन्ही मार्गांनी जरी मार्गक्रमणा केली तरी अंतिम मोक्षाचा लाभ हा होतोच. त्या दोन्ही मार्गांचा हेतू एकच आहे. कर्माचे आचरण करणे म्हणजे स्वधर्माचा त्याग नाही. कर्म हे करायचेच नाही असा त्याचा अर्थ नाही. मला तसा बोध करायचाही नाही, कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कोणालाही पूर्णपणाने कर्मेही त्यागता येणार नाही. फार काय, कर्मातील अवस्थेला पोहोचलेल्या साधक उपासकास सुद्धा जोपर्यंत देह आहे तोवर कर्म त्यागता येत नाहीत. जरी एखाद्याने स्वधर्माचरण सोडले तरी त्याची इंद्रिये आपापली कार्य सोडणार आहेत का? देहाचे चालणे, बोलणे, ऐकणे, हालचाल करणे, हृदयाचे स्पंदन हे चालूच असते ना. ते कधी कोणाला थांबवता येईल का? ज्ञानी असो वा अज्ञानी, ज्याची त्याची देशातली कर्मेंद्रिये ही त्यांचे कार्य करतच असतात. नैष्कर्म्यता साधण्याकरता चित्तातला भेदभाव हा प्रथम साक्षीत्वाने दूर करावा लागतो. तो ईश्वर, तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. त्यासाठी खूणगाठ मारून घ्यावी लागते. जोवर आत्मतत्वाचा बोध होत नाही तोवर वासना या राहतातच. अर्जुना, जो अंतरंगात शांत व स्थिर असतो, ज्याची मनोवृत्ती परमेश्वराशी तल्लीन असते, तो प्रत्यक्षात जरी इतर लोकांप्रमाणे सर्व लोकव्यवहार कृतकर्मे आचरत असला तरी तो त्या कर्मफलापासून दूर असतो. कर्मफलाबाबत निरीक्षक असतो. त्याची अवस्था पाण्यात राहूनही पाण्याच्या स्पर्शही न होणाऱ्या कमलपत्राप्रमाणे असते. असा पुरुष हा कर्मे जरी करीत असला तरी तो पूर्णपणे कर्मामधून मुक्त असतो. तोच खरा योगी होय. या संसारात कर्मरहित होणे कोणालाच शक्य नाही. त्यामुळे ज्याने त्याने स्वधर्माचे आचरण करीत त्यात अडकून न पडता कृतकर्मे निरपेक्षपणे त्या ईश्वरास समर्पित करून अंती मोक्षपद प्राप्त करून घेणे हेच केव्हाही उचित ठरते. जेव्हा मनुष्य प्राणी आपल्या स्वधर्म टाकून देतात, वाईट कर्माचे आचरण करतात, तेव्हा ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. ज्यावेळी त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्याच वेळी त्याने प्राणी व त्यांची कर्तव्य कर्मे निश्चित करून ठेवली आहेत. ब्रह्मदेवाने माणसांना त्यांच्या कल्याणार्थ यज्ञ यागादिक कर्मे नेमून दिली. त्या योगे मनोकामना पूर्तीचा मार्गही दाखविला. स्वधर्माचरणाचे महत्व स्पष्ट करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की
आयुष्य संपल्यावर जसा जीव त्या देहात टिकून राहत नाही, कर्मदरिद्री अन करंट्या माणसाच्या घरात जशी लक्ष्मी निवास करत नाही, त्याप्रमाणेच जो स्वधर्माचे पालन करून प्राप्तविहित कर्माचरण करीत नाही त्याला सुखानंद लाभत नाही। जो धर्माने सांगितल्याप्रमाणे आपल्या संपत्तीचा विनियोग करतो त्याला पाप लागत नाही। स्वधर्माचे पालन करताना अन्न सेवन करावे लागते, तो म्हणजे काही सुखोपभोग नव्हे तर ती केवळ गरज असते। स्वधर्माने लाभणारी अन्न, धन, संपत्ती ही माणसाने चांगल्या स्वधर्माचरणासाठीच वापरणे हे योग्य ठरते। अन्न प्रत्येक जीवांची गरज आहे। तो जे अन्न जे आपले पोषण करते ते अन्न हे परब्रह्म मानावे। भोजन हा एक यज्ञच आहे। त्यात अन्नाची आहुती दिली जाते आणि त्यापासून मिळणारी शक्ती, सामर्थ्य, बल ही त्याचीच फलप्राप्ती आहे। स्वधर्म यज्ञाचे असे महत्व भगवान अर्जुनाला सांगतात। ते पुढे असाही अभिप्राय देतात की ज्याला आपला स्वधर्म पाळता येत नाही, ज्याचे जिणे हे शेळीच्या स्तनासारखे असते, व्यर्थ असते, प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन अवश्य करायला हवे। जो आत्मबोधाने संतुष्ट झालेला आहे तो जगात नेहमी निष्काम बुद्धीने कर्माचरण करत असतो, तोच पुढे मोक्षपदासही जातो। अर्जुना, तुला राजा जनकादिकांची उदाहरणे काय माहित नाहीत का? इथे आणखी एक गोष्ट नीटपणे लक्षात घे की इथे ज्ञानी लोक जसे आचरण करतात ते त्यांचे आचरण इतर अज्ञानी जगास निश्चितच मार्गदर्शन ठरते। सामान्य लोक थोरा मोठ्यांचेच अनुकरण करत असतात, म्हणूनच ज्ञानी लोकांनी धर्माचरण सोडू नये। अरे इतकेच नाही तर मी स्वतः सुद्धा तुम्ही पुढे माझा आदर्श गिरवावा म्हणून कर्मयोगाचे आचरण करतो आहे। माझ्याकडे बघ ना, मी कर्मत्याग केला आहे का? अशा ज्ञानी लोकांचे कर्माचरण हे त्यांना कधीच बाधक होत नाही, कारण ते स्वतःच्या कोणत्या इच्छेसाठी कर्म करीत नसतात, तर आदर्श लोकपाठ देणे हा त्यामागचा हेतू असतो। या कर्माचरणात एक गोष्ट आणखी खास करून लक्षात ठेवावी, ती ही की अशी निरपेक्ष कर्मे ही केवळ इंद्रियांमार्फत घडत असतात, त्यात कोठेही लाभाची गुंती नसते। जे ईश्वरनिष्ठ आहेत किंवा परमात्म्याशी संलग्न आहेत त्यांना कामना, वासना विषय नसतात। ते देहाच्या या क्रियेकडे तटस्थपणे पाहत असतात। जे काही सहजच स्वभावे घडते आहे ते प्रभूच्या इच्छेनुसार असा त्यांचा दृढ विश्वास असतो। हे अर्जुना, म्हणून माझे तुला सुद्धा हेच सांगणे आहे की मी करतो असे न मागता, फलाची अपेक्षा मनात न धरता, कर्तृत्व भाव स्वतःकडे न घेता, तू तुझ्या आत जी चैतन्य शक्ती आहे ती शक्ती इथे तुला झुंजविते आहे, अशा वीरवृत्तीने हाती धनुष्यबाण घे आणि युद्ध कर। दुसरी गोष्ट अशी की मानवी शरीरे ही केवळ पंचतत्वापासून निर्माण झालेली आहेत। प्रत्येक देह हा नाशिवंत आहे, तो आज ना उद्या पुन्हा मातीत मिसळणारच आहे। त्यामुळे त्यांचा खेद मनात न बाळगता केवळ कर्तव्य भावनेतून तू या तुझ्या शास्त्र धर्माचरणास तत्पर हो। हे कर्म करत असताना ज्ञानी माणसाने एक करावे, मनात विषयाची लाभाची आसक्ती ठेवू नये, कारण वस्तूच्या आसक्तीमुळे कामक्रोध वाढतात, त्यामुळे घात होतो। तो धोका टाळण्यासाठी कर्तव्य भावनेतून अलिप्तपणे कर्माचे आचरण करत राहिले, प्रसंगी त्यात देहाची आहुती जरी पडली तरी त्यामुळे इह आणि परलोक या दोन्ही ठिकाणी सुखच मिळते। या ठिकाणी अर्जुन भगवंतास आणखी एक प्रश्न विचारतो, देवा, अज्ञानी लोक कर्मे करत नाहीत हे ठीक, कारण ते अज्ञानीच असतात, पण अनेकदा असे दिसते की ज्ञानी मंडळी सुद्धा त्याचे उचित कर्म आचरत नाहीत, ते असे का आणि कशामुळे घडते? तेव्हा अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान सांगतात,
पार्था, ज्यांच्या पुढे ज्ञानी माणसे हतबल होतात, असे देहातले 2 महाबलशाली अडसर किंवा या मार्गावरचे रोधक म्हणजे काम अनुक्रोध. ते इतके बलवान आहेत की त्यांच्या मगरमिठीतून मी म्हणणाऱ्यांनाही भ्रष्ट करतात. मनात रजोगुणाचे प्राबल्य वाढले की हे सहज मानवी मनाचा ताबा घेतात. ते साधकाचा ज्ञान, भक्ती, साधना, अभ्यास या मार्गात अनेक अडचणी निर्माण करून ते मोडून काढतात. ते दैवी संपत्तीचा नाश करून असुरी संपत्तीचे प्राबल्य वाढवतात. माणसाला दुष्कर्मे करण्यास, भजन मार्ग सोडण्यास प्रवृत्त करतात. काम, क्रोध, राग, द्वेष हे चित्तास एखाद्या जळवेप्रमाणे चिकटून असतात. त्यांना आवर घालणे हे जर देवादिकांनाही शक्य होत नाही, तिथे आपल्यासारख्या सामान्य जीवांचे काय? हे राक्षस मानवी मनात त्यांच्या इंद्रियांचा आधार घेऊन प्रवेश करतात. इंद्रिय इतकी बलवान आहेत की मनोनिग्रह क्षणाक्षणाला मोडून काढतात. चित्ताचा ताबा घेतात. एकाग्र होऊन पाहणारी मनोवृत्ती पुन्हा विषय वासनेच्या वाटेवर भरकटवून चंचल करतात. त्या काम क्रोधांवर ताबा मिळवण्याचा एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे जिथे हे राक्षस ठाण मांडून बसतात, ती इंद्रिये बहिर्मुख वृत्तीला संयमाचा आवर घालून जर तू तीच वृत्ती अंतर्मुख करशील, ती आत्मतत्वाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करशील, मनोनिग्रहाने या इंद्रियाचे दमन करशील, त्यांच्या स्वैरपणाचा बंधनाचे कुंपण घालशील, तरच तुला जीव आणि शिव यांच्या ऐक्याचा परमानंद अनुभवता येईल. ज्ञानदेव म्हणतात, या प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला काम क्रोधावर ताबा कसा मिळवायचा याचा मार्ग सांगितला. आता यावरही अर्जुन देवास आणखी एक काय विचारतो आणि प्रभू त्याला कोणते समर्पक उत्तर देतात, त्याचा विचार आपण पुढील अध्यायाच्या कथाभागात करूया. अध्याय 3 इथेच संपला. धन्यवाद.